శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గోవింద శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గోవింద భక్తవత్సల గోవింద భాగవత ప్రియ గోవింద గోవింద హరి గోవింద గోకుల నందన గోవింద శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గోవింద శ్రీనివాస గోవింద శ్రీ వెంకటేశ గోవింద नित्य निर्मल गोविंदा नीलमेघ श्याम. हॅलो गाईज, आपण आलेलो आहोत आज दुसरा दिवस आहे माझा हैदराबादमध्ये आणि आपण आता आलो आहे चिळकुल बालाजी मंदिरला. चिळकुल बालाजी म्हणजे ॲज नोन ॲज विजा बालाजी मंदिर, हिला विजा बालाजी मंदिरसुद्धा बोलतात. ते पाहू शकतो इथं पार्किंग आहे यांची. आणि इथे आलात ना तर मी एक गोष्ट एक्सपिरियन्स केलं आहे. सो सेम ॲज अ शनी शिंगणापूरला एक्सपिरियन्स केलं तर तसंच आहे इथे पण, की इथे रस्त्याला सगळी इथली गावातली लोक आहेत ना अशी जमा होतात. ती पोरं काय जमा होतात आणि जी नवीन टुरिस्ट गाडी आहे ना त्यांना अडवतात आणि त्यांना फोर्स करतात इथून ते घ्यायला, काय बोलतात आपलं प्रसाद घ्यायला, नारळ घ्यायला, निघायला. आता तुम्ही पाहू शकता इथे आम्ही पण जात होतो, आम्हाला त्या एका बाईने अडवलं आणि आणि आम्हाला जबरदस्ती करायला लागली की बाबा हे घ्या ते घ्या. आम्हाला फक्त नारळच घ्यायचा होता. आम्ही नारळ मागितला, ती द्यायलाच तयार नाही. ती बोलते ती हार घ्यायचा. नारळचं पण काय हे वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, नारळ घेतला ना 2 नारळ द्यायचे, 1 नारळ पण नाही. आम्ही एकच नारळ मागितलं, ती द्यायलाच तयार नाही. शेवटी बोललो द्यायचं काय आता बोलायचं. 40 रुपयाचा 1 नारळ, तसे 2 नारळ दिले, 40चे 2 नारळ तसे हार. मग आम्ही काय केलं तर तिला 200 रुपये दिले, म्हणजे टोटल किती झाले 120 झाले ना, 110 झाले. ठीक आहे, 90 रुपये आम्हाला परत यायला पाहिजे होते. सो बट काय झालं, आम्ही तिला दिलं. ठीक आहे, 80 म्हणजे 80 प्लस 30 रुपये असं एवढं सामान घेतलं. ते 30 रुपयाची ती माळ आणि 2 नारळ घेतले. ठीक आहे. सो ती बोलली की तुम्ही रिटर्न जाताना माझ्याकडनं 90 रुपये घेऊन जा, माझ्याकडे आता सुट्टे नाही. आता काय करायचं, आता आम्ही रिटर्न आलो. आम्ही मंदिरमध्ये जाऊन आलो आणि ती बाई गायब. तर इथे असे फ्रॉड होत आहेत. आणि तिकडे बघायला गेला तर पार्किंगच्या इथे मेन गोष्ट, पार्किंगमध्ये मी व्हिडिओ काढली. तुम्हाला माहिती आहे मोस्ट ऑफ द टाईम मी जेव्हा पण व्हिडिओ काढतो तेव्हा मी पार्किंग काढतो, कारण की मेन गोष्ट माझी मोठी हे असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये की बाबा तुम्ही इथे आला तर पार्किंगचं काय आहे कसं आहे ते मी तुम्हाला पहिले पार्किंगचा आपला व्हिडिओ असतो. तर मी तिथे पार्किंगची व्हिडिओ काढली. तर तिथे इथे एक पोरगा बसलेला तिथलाच होता, काहीतरी एक 17-18 वर्षाचा पोरगा असेल. मला बोलते व्हिडिओ डिलीट मार. ती तिथे व्हिडिओ डिलीट मारायला लागली, प्लस माझे दुसरे व्हिडिओ पण बघतो. आता काय बोलायचं. मग हे असं इथे फ्रॉड होत आहेत, इथे खूप असे स्कॅम होत आहेत. सो सावध राहा. इथे या, गाडी पार्क करा, फ्री पार्किंग आहे, काही गरज नाही. आतमध्ये पण 2 व्हीलर येते, बघू शकता. मी इथे मंदिराच्या इथे बसलो आणि इथे 2 व्हीलर पार्किंग आहे. सो तुम्हाला बाहेरच लावायची असे काही हे नाही. तिथं पाहिजे तर तुम्ही भांडण करू शकता, टेन्शन नाही, कोण तुम्हाला काय बोलणार नाही. सो इथे या. इथे हे चिळकुल बालाजी मंदिरला जर तुम्ही भेट असाल तर ही सावध राहा आणि कुठेही काय घेऊ नका. जी बाई बसलेली असेल ना त्याच्या इथनं फूल घ्या, काय घ्यायचं थोडं घ्या. आणि मेन माझं मत आहे तर कारण की त्या मंदिरात देवाच्या समोर तर काहीच टाकत नाहीत ते लोक, ते त्यांचं तेवढंच टाकतात. सो माझं असं म्हणणं आहे की काय घेऊच नका, असंच जा डायरेक्ट. ओके. सो तुम्ही स्कॅमपासून वाचाल. इथे खूप स्कॅम होतं. ओके. सो ह्या गोष्टीचा एक सतर्क ठेवा. आणि बस हेच आहे चिळकुल एक्सपिरियन्स. टोटल घाण. तिथं व्हिडिओ डिलीट करायला लावला म्हणून मी आतमध्ये पण व्हिडिओ जास्त काही घेतले नाही, थोडासा काय ते घेतला बस. आता आपण पुढच्या खाऊ बघूया आता रस्त्यावरचा ते काहीतरी आहे, आपण ते ट्राय करायला चालू.